नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला आवडतात ना, मग ते टिकाऊ आणि हेल्दी कसे राहतात त्यावर काय प्रोसेसिंग केलं जातं माहितीये? फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन पदार्थ बनवणंच नाही तर फूड सायन्स, त्याचं प्रोसेसिंग, प्रिझर्वेशन आणि त्याची क्वालिटी वाढवणं. पाश्चरायझेशन, फ्रीजिंग, कॅनिंग, डिहायड्रेशन यासारख्या टेक्नॉलॉजीजनी फूड प्रिझर्व केलं जातं. त्यामध्ये न्यूट्रिएंट्स, सप्लिमेंट्स आणि हेल्दी अल्टरनेटिव्ह कसे ऍड करता येतील यावर रिसर्च सुद्धा केला जातो. नॅनो टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स क्वालिटी चेक्समुळे हे अन्न सेफ ठेवलं जातं. हे सगळं शक्य होतं ते फूड टेक्नॉलॉजिस्ट, सायंटिस्ट आणि रिसर्चर्स यांच्या मेहनतीमुळे. जर तुम्हाला फूड इंडस्ट्री, रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा क्वालिटी कंट्रोल मध्ये करिअर करायचं असेल तर फूड टेक्नॉलॉजी तुम्ही करू शकता. फूड ट्राय करायला आवडतं ना, मग ते प्रिझर्व कसं करतात, सेफ आणि हेल्दी कसं ठेवतात हे पण जाणून घ्या. तुम्हाला जर फूड टेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही PCM आणि PCB या दोन्हीपैकी काहीही केलं तरी चालेल. जर BTech इन फूड टेक्नॉलॉजी करायचं आहे तर तुमचं PCM असायला हवं. BSc इन फूड टेक्नॉलॉजी किंवा BSc इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन करायचं असेल तर तुमचं PCB आणि PCM दोन्हीपैकी कुठलंही स्ट्रीम असेल तरीही चालेल. आणि जर तुम्हाला यातला डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करायचा असेल तर 12वी मध्ये कमीत कमी तुम्हाला 50% मार्क्स असायला. तुम्हाला जर याबद्दल अजून माहिती हवी असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग.